आज गुरुवार दिनांक 22 एप्रिल 2021 झूमच्या माध्यमातून होणाऱ्या महायोगधामच्या अनुभव कथनाच्या सत्रात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सद्गुरू सर, भाभीजी, अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते पुढील सत्रास सुरुवात करावी. नमस्कार. आजच्या या झूमच्या मीटिंग मध्ये सर्व साधकांचं, सर्व नवीनांचं, सर्व श्रोत्यांचं स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सरांनाही आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन. आज खरं म्हणजे बोलायचं खूप अवघड गोष्ट आहे. साधकांना तर त्याची कल्पना आहे. परवाच्या दिवशी म्हणजे 20 तारखेला मंगळवारी आपली साधक मंजू बोरीकर पिंपळगावकर हिचं खूप अकल्पित, खूप अचानक असं दुःखद निधन झालंय आणि आपल्या परिवारावर आज ते फार मोठं सावट दुःखाचं असं आहे. मंजूला श्रद्धांजलीपर बोलणं खूप कठीण आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे किंवा म्हटलं जातं असं, कफन जितना छोटा होता है उतना उसका बोझ ज्यादा बड़ा रहता है. अगदी छोटा नाही, त्याचा अर्थ कदाचित थोडा वेगळ्या ह्यानी असेल, पण अगदी तरुण वयात जर कोणी साधक केला तर ती गोष्ट पचवणं फार अवघड जात आहे. आणि मग अशा वेळी लक्षात येतं की एक एक साधक किती आपल्या आतमध्ये किती बसलेला आहे आणि थोडंही तिथं हल्ल्या गेलं की त्याचा त्रास खूप होतोय. मंजूला अशी श्रद्धांजली वाहनं खरं म्हणजे सरांनी त्याच दिवशी, काल आपली रामनवमीची साधना होती. दरवेळी आपल्या नेहमी रामनवमीला आळंदीला मोठं शिबिर असतं. रामनवमी हा बाप्पासाहेबांचा स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्ताने आपले शिबिर 4 दिवसाचं आळंदीमध्ये मोठं शिबिर असतं. पण गेल्याही वर्षी आणि ह्याही वर्षी कोरोनामुळे हे शिबिर होऊ शकलं नाही. पण काल रामनवमीची साधना जी आहे, सरांची अवस्था त्या दिवशी खरं म्हणजे सगळ्यांना त्याची कल्पना येऊ शकते. बोलण्यासारखी नव्हतीच आणि बोलणंही शक्य नाही मंजूच्यासाठी. श्रद्धांजलीपर बोलावं असंही शक्य नाहीये. पण सरांनी कालची जी सर्व साधकांची साधना आहे दिवसभराची, ती मंजूसाठी अर्पण करायला सांगितलेली होती आणि त्यातून तिला सद्गती मिळेल किंवा जे काय आहे त्यातून पुढे तिला गती मिळेल. हा भाग एक पुण्याचा ठेवा प्रत्येक साधकाच्या साधनेचा, ज्या भावनेने, ज्या श्रद्धेने तिच्यासाठी अर्पण केला गेला, ती एक फार मोठी गोष्ट आहे जी फक्त आपल्याकडेच घडू शकते. त्याच्यामुळे व्यावहारिक अर्थाने श्रद्धांजलीपर बोलणं किंवा काही शब्दांच्या माध्यमातून बोलणं ह्याच्याही पेक्षा ही कृती फार मोठी ठरणार आहे आणि कदाचित तिच्यासाठी ती एक फार पारलौकिक जीवनामध्ये तिच्यासाठी ती एक फार मोठी चांगली गोष्ट ठरेल. या निमित्ताने काही प्रश्न समोर आले, त्याच्याविषयी बोलावं असं वाटतंय. काही साधकांचे असे प्रश्न आले किंवा त्यांच्या मनामध्ये, साधकांच्याही मनामध्ये असेल, इतरांच्याही मनामध्ये असेल, असू शकतं की आपली साधक आहे, अगदी अल्पायुष्य ज्याला म्हणू असंच तिला आयुष्य मिळालं. साधक आहे, सरांचं एवढं आध्यात्मिक सामर्थ्य आहे पाठीमागे, योग साधना आहे आणि असं घडू शकतं. मग साधक वाचू शकत नाही का? हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आला, तशी काही विचारणाही झाली. खरं म्हणजे त्याच्यासाठी 2-3 उदाहरणं देणं आवश्यक वाटतं. थोडं ह्या विषयावरून बोलावं असं वाटलं म्हणून बोलतेय. ह्याच्यासाठी 2-3 उदाहरणं देणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी माऊलींनी घेतली. भगवान शंकराचार्य वयाच्या 32व्या वर्षी निघून गेले. तुकाराम महाराज 42व्या वर्षी निघून गेले.
सदेह वैकुंठ गमन करून. आयुष्य मर्यादा पाहिली तर आजच्या कल्पनेत किंवा आपण ज्या दृष्टीने अपेक्षित करत असतो त्या मनाने अतिशय अल्पायुष्य असे हे तिघही जण उदाहरण म्हणून सांगतील. भगवान शंकराचार्यांना तर स्वतः भगवान व्यासांनी 16 वर्षाचं, फक्त 16 वर्षाचं आयुष्य ते घेऊन आले होते आणि 16व्या वर्षी त्यांचं ब्रह्मसूत्रावरच निरूपण स्वतः भगवान व्यासांनी ऐकलं आणि त्यांना 16 वर्षाचं आयुष्य भगवान व्यासांनी वाढवून दिलं आणि त्या पुढच्या 16 वर्षात भगवान शंकराचार्यांनी आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माची पताका घट्ट रोवली आणि चारही पीठ जी आहेत हिंदू धर्माची भगवान शंकराचार्यांच्या नावाने जाणली जातात. एक दक्षिणेकडे रामेश्वरमच्या जवळ शृंगेरी पीठ, दुसरं पश्चिमेकडे द्वारकेला, तिसरं पूर्वेकडे जगन्नाथपुरी आणि चौथं उत्तरेकडे बद्रीनाथला. अशा चारही हिंदू धर्माच्या पीठांची त्यांनी स्थापना केली जी आजही चालू आहे. आणि हे कार्य भगवान शंकराचार्यांकडून करून घ्यायचं होतं, त्यांना आयुष्य वाढवून मिळालं. 2-3 कसोट्यावरती खरं म्हणजे असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आला आणि त्याचं उत्तर देणं अतिशय आवश्यक आहे की सद्गुरूंचं सामर्थ्य जर मागे असेल तर असं का घडलं, असं का घडलं. सद्गुरूंच्या सामर्थ्यावरती जर प्रत्येकाने चालायचं म्हटलं आणि प्रत्येक साधकासाठी सद्गुरूंचा एक कायदा असा असतो की ईश्वराच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये दखल घेत नसतात. साधकांनी असाही विचार करू नये की व्यावहारिक दृष्टीने काही मागणं हे आपल्या योग मार्गात किंवा ह्या आध्यात्मिक मार्गात एक प्रकारे मान्य नाही. आध्यात्मिक काही उन्नती हवी असेल, आध्यात्मिक मार्गावरती चालायचं असेल, आध्यात्मिक जीवनच अनुभवायचं असेल आणि अध्यात्मामध्ये कुठेतरी एखाद्या गंतव्यावर पोहोचायचं असेल, त्याच्यासाठी सद्गुरूंची शक्ती ते वापरतात, वापरणं अलाउड असतं. दुसरी गोष्ट, एखाद्या वेळी ते भगवंताला विनंती करूही शकतात, विनंती करतात, पण त्याच्यासाठी पुन्हा काही कसोट्या आहेत. एक तर जी व्यक्ती असेल, जो साधक असेल, अल्पायुषी आहे, त्याला अल्प आयुष्य मिळालेलं आहे, त्याचं पुण्य किती शिल्लक आहे हा पहिला भाग असतो. दुसरा भाग आहे सेवा आणि समर्पण भाव किती आहे. नंबर 3 भाग आहे साधना किती जबरदस्त आहे आणि नंबर 4था भाग आहे की कार्यासाठी त्या व्यक्तीची, त्या साधकाची आवश्यकता आहे का, आणि असेल तर भगवंत ती इच्छा कदाचित फळाला आणतात, पूर्ण करतात. आणि ईश्वराच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये स्वतः भगवंतांनी कधी दखल घेतलेली नाही. उदाहरण आपल्याला जर भगवान कृष्णाचं पाहायचं असेल तर गुरुदक्षिणा म्हणून गुरुमातेला 5-6 वर्षापूर्वी जो तिचा पुत्र गेला होता तो आणून दिला परत. पण स्वतःचा भाचा अर्जुनाचा पुत्र ज्यावेळी त्याच्या समक्ष रणांगणामध्ये पडला, तिथे भगवान व्यास होते, पितामह भीष्म होते, भगवान कृष्णही होते. हे तिघेही त्याला जीवनदान देऊ शकत होते, पण तसं घडलेलं नाही. म्हणून ईश्वराच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये दखल घेणं हे त्यांना मान्य नसतं. ह्याच्यासाठी साईबाबांचं सुद्धा उदाहरण द्यावं लागेल की शेवटी साईबाबा कंटाळले होते की किती वेळा मी त्या ईश्वराच्या कार्यामध्ये दखल देऊ, कुणाचं मूल वाचव, कुणाचं बैल वाचव, कुणाची गाय वाचव, आणखी कुणाचं काय कर. प्रत्येक वेळी विनंती. तुम्ही जर तुमची कुठे एखाद्या वरच्या व्यक्तीशी ओळख आहे, एखाद्या कलेक्टरशी ओळख आहे आणि तुम्ही सारखे जर त्यांना फोन करून जर आमचं हे काम करा, ते काम करा, त्या पद्धतीने जर सांगू लागले, त्या ओळखीचं महत्व राहत नाही, त्या कामाचंही महत्व राहत नाही आणि सगळाच गोंधळ होऊन बसतो. म्हणून सद्गुरू अशा ठिकाणी फक्त विनंती करतात, शक्ती वापरतीलच असं नसतं. पण ह्या बाबतीत जे काय घडलंय ते आता इथे डिटेल कदाचित सर स्वतः कधीतरी बोलले तर बोलतील, पण तो भाग मी आत्ता बोलणार नाही. सरांचंच उदाहरण घ्यायचं तर 2010 मध्ये सर जेव्हा स्वतः आजारी होते त्यावेळीही भगवंताला हीच त्यांची प्रार्थना होती की भगवंता माझं जर कार्य संपलं असेल तर माझी यायची तयारी. पण त्यावेळी स्वतः शेखर दादांनी सांगितलं की तुमचं कार्य अजून शिल्लक आहे,
कार्य करायचं आहे, आत्ताच तुमची वेळ आलेली नाही. आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं, काही हजार वर्ष राज्य केल्यानंतर स्वतः यमराज आले आणि तुमची वेळ संपली हे सांगितलं. आणि ज्यावेळी यमराजांनी हा निरोप दिला किंवा सांगितलं, त्यावेळी एका क्षणाचाही विलंब न लावता भगवान प्रभू श्रीरामचंद्र एका क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ निघालेले. अध्यात्माची सांगड व्यावहारिक गोष्टीमध्ये किती घालायची, हा एक आणखी एक भाग. आणि अध्यात्मात जर ह्या दृष्टीने येण्यासाठी कोणी असं पाहत असेल की इथे आल्यानंतर माझा व्यवहार चांगला होईल, माझं सगळं सुरळीत होईल, मला कदाचित दुःख संकट येणार नाहीत, माझ्या जीवनामध्ये सगळं आनंदी आनंद पसरेल, तुमच्या साधनेच्या बळावरती, तुमच्या तपश्चर्याच्या बळावरती न कळत काही घडलं घडेल, पण म्हणून दुःख संकट प्रारब्ध भोगायचे चुकतील असा भाग नाही. कदाचित लेसर पनिशमेंट वरती ते जाऊ शकतं, पण म्हणून आध्यात्मिक सामर्थ्य पाठीशी आहे, सद्गुरूंचं सामर्थ्य पाठीशी आहे, म्हणून आमच्या जीवनात हवं ते घडेल आणि हवं तसं घडावं असं जर कधी वाटत असेल तर ते चुकीचं ठरेल. उलट असा विचार प्रत्येक साधकांनी करायला हवा की हा देह ही आध्यात्मिक नौका पार करून जाण्यासाठी, हा भवसागर तरून जाण्यासाठी हा देह एक माध्यम आहे. आणि ह्या देहाचं माध्यम कसं वापरायचंय त्याचे धडे, पहिला बेसिक धडा आपल्याकडे मिळालेला आहे चरवंटरपणाचा. साधकांनी ह्या अत्यंत गंभीर क्षणी, अत्यंत गंभीर प्रसंगी आणि आपल्याकडेच असे प्रसंग घडतायत हे पाहून आपण ह्या बाबतीत काय करतोय आणि आपण ह्यावेळी आता कुठे किती खोल पाण्यात आणि कसे उभे आहोत ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. शारीरिक पात्रता वाढवणे सर जे सांगतात की शारीरिक शक्तीच्या बळावरती आध्यात्मिक शक्ती उभी राहते, म्हणून मंजूच्या बाबतीत हेच घडलेले, पण त्याच्याविषयी डिटेल सर कधीतरी सांगतील. म्हणून देही आरोग्य नांदते अशी स्थिती आली पाहिजे आणि तर तुमची आध्यात्मिक शक्ती झळाळून उठेल आणि त्या भागाकडे साधकांनी लक्ष द्यायला हवं. सरांचं ह्या संदर्भात एक फार मोठं वाक्य आलेलं आहे आणि मला असं वाटतं तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावं आणि कोरून ठेवा स्वतःच्या हृदयावरती, स्वतःच्या मनामध्ये. सरांचं ते वाक्य अतिशय गंभीर आहे, वस्तुस्थिती दर्शवणार आहे, किंवा वस्तुस्थितीची तुम्हाला कल्पना नसेल तर एक वास्तव सत्य सांगणार आहे. सर असं म्हणालेले आहेत ह्या 2 दिवसात की जोपर्यंत माझा देह आहे आणि तुमचाही देह आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं असेल ते करा. कारण कोणाची घंटी कधी वाजेल काहीही सांगू शकत नाही, काहीही सांगू शकत नाही. म्हणून पुन्हा ते वाक्य सांगते, सरांचं हे वाक्य आहे की जोपर्यंत माझा देह आहे आणि जोपर्यंत तुमचा देह आहे तोपर्यंत काय करायचं असेल ते करा, कोणाची घंटी केव्हा वाजेल हे सांगू शकत. म्हणून एका व्हीआयपी स्पेशल कोट्यामध्ये आपण आहोत हे नक्की, पण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे आता आपण साधकांनी ह्याच्यावरून धडा घेऊन वागायला हवं. प्रत्येक साधकाने जर बसलेले असेल तर थोडंसं उठायला हवं, जो कोणी रांगत असेल त्याने उठून चालायला हवं, जो हळू चालत असेल, ज्याची चाल हळूवार असेल त्यांनी गती पकडायला हवी, त्यांनी उठून पळायला हवं. आणि तरच तुमच्या जीवनाची इतिश्री एखाद्या गंतव्यामध्ये होऊ शकेल. ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये येऊन शेवटच्या क्षणी की काय केलं मी हा विचार आणि त्याच्याबद्दलचा पश्चाताप कोणाच्याही मनामध्ये असू नये, निदान साधकांच्यात. हा भाग सांगणं अतिशय आवश्यक होतं. मंजूच्या विषयी आता काही साधक आपले बोलणार आहेत. सगळ्यात पहिलं मी शीतलला सांगेन की शीतल स्मिता लाईन वरती आहे का पहा, स्मिता गायकवाड. काही साधकांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, त्याप्रमाणे आपण तिच्या विषयी श्रद्धांजलीपर आपण काही भाग घेत आहोत. स्मिता गायकवाड लाईन वरती असेल तर शीतल तिला घे. आहे ते. मी स्मिता सुग्रीव गायकवाड, पुण्यातील साधक आहे.
मंजूविषयी काय पर्सनल आठवणी मी शेअर करणार आहे. श्री सर, सौ ताई, सौ भाभीजी, सौ कीर्तीजी, सौ शीतल आणि सर्व साधकांना माझा प्रणाम. आज 2 दिवसापासून आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीचं जाणं किती भयानक आणि वेदनादायी आहे याचा अनुभव घेत आहोत. आता ताईने सांगितलेलं ते सगळं पटतं आपल्याला, साधक आहोत आपण, सरांच्या तालमीत तयार झालेले आहोत, सगळ्या गोष्टी आध्यात्मिक सगळ्या गोष्टी कळतात. पण मंजूविषयी इतकी पर्सनल अटॅचमेंट होती की 3 दिवसापासून हा शोक किंवा अश्रू आवर्ती घेता येत नाहीयेत. आणि कथन तिच्याविषयी करणं म्हणजे आतड्याला अत्यंत पीळ पडतोय माझ्या, पण तिच्याविषयी बोललंच पाहिजे असं म्हणून मी ताईंना विनंती केली की तिच्याविषयी मी 2 शब्द सांगू इच्छिते. मी 1999 साली देहशुद्धीच्या प्रयोगासाठी बोरीकर कुटुंबात 2 महिने वास्तव्याला होते, मी आणि संगीता लहाने. तर ज्यावेळी गेले त्यावेळी मंजू ओळख नव्हती माझी, पण इतकी गोड हसली ना, आणि ते म्हणजे खूप दिवसाची ओळख आहे आपली एखाद्या व्यक्तीविषयी आणि ती कशी हसते तसं एकदम गोड हसली. तशी ती खूप अंतर्मुख होती, अशी पटकन कुणाकडे व्यक्त व्हायची नाही. पण पहिल्यापासूनच ती, नाही माहिती, माझ्याशी तिची एवढी चांगली वेवलेंथ जुळलेली होती. आणि त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे आम्ही त्या कुटुंबातीलच एक झालो, बोरीकर कुटुंबात. काही महिन्यापूर्वीच बोरीकर काकूंचं निधन झालं आणि आता हे मंजूचं निधन झालं. आणि मंजूच्या विषयी इतक्या आठवणी दाटून आल्या. बोरीकर काकू गेल्यानंतर मी तिच्याकडे नेहमी तिच्याशी संपर्कात असायचे. काय चाललंय मंजू, काय होतंय, बरं चाललंय ना असं. तर ती म्हणजे इतकी समजदार अशी बोलायची ना की आपल्यालाच वाटायचं आपण फोन कशासाठी केलोय. आणि कधीतरी अनावधानानं तिचं मनातलं बाहेर यायचं की आई, ताई मला आता आई नाहीये, मी काय करू. तर मग मी म्हणलं, अगं सर आहेत, सरांशी बोलत जा तू, ताई आहेत, ताईंशी बोलत जा, तुझं गाणं गाते तू तर त्या गाण्याचा रियाज करत जा तू. तर मला असं म्हणले की आता कसलं गाणं गाते मी, आणि ते म्हणजे थोडस पुढचं काय दिसल्यासारखं असं म्हणली, आणि ते असं इतकं चटका लावून जाते आता तिचं बोलणं मला. मागे एकदा फोन केला दुपारी मी तिला, तर तिने पटकन ठेवून टाकला, ताई फोन ठेवते. मग मला असं वाटायला लागलं की दोघांची काही तक्रार झाली असेल का. नंतर मग थोड्या आणि 2 तासांनी तिचाच फोन आला. मग मी म्हणलं, मंजू काय तक्रार झाली का दोघांची तुमची, मगाशी फोन कोण तर मग ती म्हणली नाही, ती हसली एकदम अशी निरागसपणे, आणि तुला तर काय पण वाटतं. अगं मुक्ता झोपली होती, तिची झोप म्हणून होऊ नये म्हणून मी ठेवलं, असं तिचं अकृत्रिम असं निरागस वागणं असायचं मंजूचं नेहमी. आणि जेव्हा मी प्रयोग करत होते तेव्हा सारखं माझ्या भोवती असायची आणि सगळ्यांची काळजी असायची, निरीक्षण सगळ्यांचं करायची. कोठेकर काकू, कोठेकर काका, अभिजित, दीपाली किंवा अमोल, त्याचा छोटा भाऊ पिट्टी असेल, शोभा काकू, आणि सगळ्या मंगेश योगेश, सगळ्यांचं निरीक्षण असायचं, सगळ्यांविषयी काळजी तिला वाटायची नेहमी. आणि मग मला ती शेअर करायची. संध्याकाळी आम्ही वरती जाऊन बसायचो ना, मला नेहमी म्हणायची चला आता आपण 7 वाजले की वर जाऊन बसू थोडा. आणि मग तिथं ती निरागस सगळ्यांविषयीचे प्रश्न असे विचारायची. मग मंगेशला शिक्षणात आवड नाही, मग त्याचं पुढं कसं व्हायचं, पण त्याला घरातलं सगळं कळतं, किती काय संपलेलं आहे, काय आणायचं आहे. मग मी म्हणलं, मंजू अगं कसली काळजी करते तू, काका आहेत ना काळजी घ्यायला, तू कशाला एवढ्या लहान वयात सगळ्या गोष्टी. मग तिथं शेजारीच एक मूक बधिराचं शाळा होती, तर तिथल्या मुलांविषयी तिला काळजी वाटायची. अगं ही आता छोटी आहेत म्हणून, पण उद्या मोठी झाल्यावर यांची काळजी घ्यायला कोण असणार, काय व्हायचं या मुलांचं परत. तर असं तिला सगळ्या गोष्टी ती शेअर करायची. साधने ती अनुभवले काय असतील तर ती क्युरिओसिटीने, जिज्ञासेनं सगळं बघायची. सर आले की मग सर काय म्हणाले तुला, संगीताला काय म्हणाले, ते सगळं तिला जाणून घ्यायचं असायचं आणि सगळं ती विचारून घ्यायची मला. मग मी म्हणलं, अगं सर म्हणतायत कोठा साफ नाहीये तुझा अजून,
तर मग मला तिने एक ट्रिक सांगितली, अर्थात मी ती केली पण. की म्हणली आता आपण योगिक फिरणं करायला जातो आणि मग तू एरंडेल पिते, तर तू असं करू नकोस. ती योगिक फिरण्याच्या जायच्या आधीच एरंडेल पी आणि जरा जास्तीच पी 2 चमचे आणि मग योगिक फिरणं कर, मग तुझ्या ते आतड्यात सगळं हे होईल असं म्हणून तिने मला ते सकाळी सकाळी सगळं गरम पाणी वगैरे आणून दिलं आणि मग पी म्हणली आणि मी योगिक फिरणं करून आली आणि मला परत उलट्या व्हायला लागल्या. मग तिला इतकं कसं तर व्हायला दिवसभर, मग ती माझ्या मागे तुला काय होते ग, त्रास नाही ना होत ना, असं ते सगळं. आणि सरांच्या विषयी सर आले की काय बोलले, आज काय बोलले तुला, काय म्हणले, असं सारखं क्युरिओसिटीनं विचारायची. आणि मग तिला योगिक फिरणं दिल्यावर ती अशी पळताना थोडीशी वेगळ्या पद्धतीने पळायची. मग ती मला एकदा तिने विचारलं, अगं मी असं पळते तुझ्यासारखं नाही पळत, मी असं घोड्यासारखं होतं मला, मग मी आदल्या जन्मी घोडा असेल का. मी म्हणलं आता तू हे सरांना विचारायला पाहिजे ना, मग मी कसं काय सांग, मला कसं काय कळेल. मग मी सरांना कसं काय विचारू, असं सगळ्या गोष्टी ती निरीक्षण शक्ती खूप असायची. आणि लग्नापूर्वी माझ्याकडे 5-6 दिवस राहायला आली होती. तेव्हा मग तिचं मी म्हणलं, मंजू लग्नाचं काय चाललंय का तुझं, तर म्हणली हो चाललंय, बघितलंय मुलगा एक नात्यातलाच आहे. मी म्हणलं तुला पसंत आहे का, तर म्हणली हो पसंत आहे, पण आता बाबांनी सगळा विचार करूनच ठरवलेला असेल ना. तर मग सगळं असं खूप समजूतदार आणि वडिलांविषयी प्रचंड प्रेम तिच्या मनात, भावंडाविषयी प्रचंड प्रेम. खूप अशी लाघवी होती, पटकन अशी नवीन पाहणाऱ्याला वाटायचं की ती अशा बोलत नाही किंवा हे, पण ज्यांच्याशी तिचं हे व्हायचं त्यांच्याशी ती खूप अशी मोकळी हे व्हायची. तिच्या अनेक आठवणी आहेत मंजूच्या. सरांनी आमच्या सगळ्या साधकांना भरभरून दिलेला आहे. या योग मार्गात त्यांनी मंजूला आणलं. आपल्या आशीर्वादाच्या बळावर मातृत्वाचं सुख तिला दिलं. आमच्या महिलांच्या विषयी बोलायचं झालं तर पूर्णता येते मातृत्वानंतरच, तर ते पण सुख तिला सरांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झालेलं आहे. सरांचा आशीर्वाद आम्हा साधकांना या जन्मातच नाही पण पुढच्या जन्मातही लाभणार आहे. आणि मंजूच्या बाबतीत ते खरं ठरलेलं आहे. आणि सरांच्या चरणी वंदन करून मी माझे 4 शब्द थांबवते. यानंतर औरंगाबाद वरून दीपाली कवठेकर ओढेकर बोलणार आहे. दीपाली लाईव्ह होती. दीपाली, सद्गुरु सरांना आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन, श्री सद्गुरु अनिता ताईला आत्मवंदन आणि मीटिंग मध्ये जे जॉईन झाले त्या सर्व साधकांना माझं आत्मवंदन. मी सौ दीपाली ओढेकर आणि पूर्वाश्रमीची दीपाली कोठेकर. खरं म्हणजे मंजूविषयी बोलायचं म्हणजे खूप जास्ती कठीण आहे. ऍक्च्युली आम्ही खूप जास्ती एकमेकींशी कनेक्ट होतो, म्हणजे ती नाही हे मला सहन नाही होत ऍक्च्युली. अनिता ताईचा फोन आला आणि तिच्याविषयी बोलायचं खूप आहे, माहिती नाही कितपत बोलू शकेल. ऍक्च्युली आम्ही इतक्या जास्ती कनेक्ट होतो की आम्ही नुसतं एकमेकींच्या शेजारी असलो तरी खूप खुश आणि आनंदी असायचो. एकमेकींकडे पाहिलं तरी आम्हाला कळायचं की एकमेकींच्या मनामध्ये काय चालू आहे. ऍक्च्युली ती खूप प्रेमळ, मनमिळाऊ आणि लाघवी मुलगी आहे. माझ्या 7वीच्या सुट्टीत मी सेलूला गेले होते माझ्या काकांकडे राहायला आणि आत्ताची जी तिची सासू आहे ती आत्ते घरीच सून दिली आहे. तिच्या आत्याकडे ती आलेली होती. त्यावेळी आमची पहिल्यांदा भेट झाली आणि त्या भेटीचं आमचं कधी घट्ट मैत्री झाली ते आमच्या दोघींनाही नाही कळलं. म्हणजे आम्ही सोबत असलो की बस आम्हाला कशाचंच भान नसायचं. आम्ही भेटल्यानंतर बाबांची बदली परभणीला झाली, त्यावेळी आम्ही जालन्याला होतो आणि परभणीला बदली झाल्यानंतर पहिल्यांदा मी आणि आई जात होतो रस्त्याने, मग ते ग्राउंड होतं, बाजूला मंजू होती. आम्ही दोघींनी एकमेकींना फक्त पाहिलं, हातातल्या वस्तू फेकून दिल्या आणि धावत पूर्ण भर ग्राउंड मध्ये कोण खेळते काही आम्हाला माहिती नाही. आम्ही दोघींनी एकमेकींना खूप घट्ट मिठी मारली होती. त्यानंतर ऍक्च्युली आम्ही ज्ञानेश्वरीलाही बोरीकर कुटुंबामुळेच आमचं कुटुंब ज्ञानेश्वरीला कनेक्ट झालं. आम्ही ज्ञानेश्वरीलाही सोबतच जायचो दोघी जणी आणि आम्हा दोघींना साधनाही एकत्रच एकाच दिवशी मिळाली. सर तर आम्हाला दोघींना चंगू मंगू म्हणायचे.
बाबांची दर 3-4 वर्षांनी बदली व्हायची ऑडिट सेक्शन मध्ये असल्यामुळे, पण आमच्या दोघींमध्ये ती जरा थोडी स्पष्ट वक्ती होती आणि मी जरा बुजरी होते. आणि सगळ्यात महत्वाचं आठवतं जसं स्मिताताईंनी सांगितलं, म्हणजे मला जेव्हा साधना मिळाली मला आणि मंजूला, तेव्हा आम्ही दोघी पुढे मागे, म्हणजे मी 10वीत आणि ती 11वीत. आणि स्मिताताई आणि संगीताताई आलेले होते बोरीकर काकांकडे. आणि त्यावेळी मी शाळेतून आले, दप्तर टाकलं, जेवले की म्हणजे तळ ठोकून बोरीकर काकांकडे संध्याकाळपर्यंत. म्हणजे आई बाबा बोलवेपर्यंत मी यायची नाही, तिथे सर यायचे. मग आमच्या दोघींना उत्सुकता, सर काय सांगतात, स्मिताताईला काय सांगतात. आणि आम्ही दोघे असं म्हणायचो, बापरे ही शेंगदाण्यावर राहते आणि आपण तर किती जेवतो, कसं काय राहते शेंगदाण्यावर. आणि मग मंजू मला सांगायची, आज तिने एवढी साधना केली, बापरे आपल्याला तर काय होतं. आणि आम्ही दोघी साधनेला बसायचो, तो खूप मस्ती करायचो, हसत खेळत आमची साधना व्हायची. आणि मग खूप छान अनुभव, म्हणजे साधनेलाही सोबतच बसायचो आणि खूप छान भावावस्था असायच्या. आम्हाला एकत्रच योगिक फिरणंही मिळालं आणि आम्ही फिरायला जायचो. त्यावेळेसचा एक किस्सा सांगते. बोरीकर काकांच्या घराच्या रोडला सरळ गेल्यानंतर एक महादेव आहे, त्याला बेलजाळीचा महादेव म्हणतात. तिथे बेलाची खूप झाडं आहेत आणि आम्ही तिथे जायचो फिरायला. मी आणि मंजू गेलो एक दिवस फिरायला आणि येताना परतत असताना एक खूप मोठा नाग सळसळत गेला आमच्या दोघींच्या समोरून. आम्ही दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरला आणि एकमेकींकडे पाहिलं. म्हणजे आमचं असं ठरलं की आता इथून पुढे काही फिरायचं नाही, हे काही खरं नाहीये फिरणं. आणि योगायोगाने त्या दिवशी सोमवार होता, ज्ञानेश्वरी होती. मग आम्ही संध्याकाळी गेलो ज्ञानेश्वरीला आणि आम्ही एकदम पुढे बसायचो रांगेमध्ये ज्ञानेश्वरी. आणि त्या दिवशी सरांचं प्रवचन होतं आणि सर बोलता बोलता म्हणाले, लोक आजकाल फिरायला जातात म्हणे योगी, दिसतो म्हणे भला मोठा साप आणि पळून जातात, परत ठरवतात म्हणे की आता इथून पुढे बिलकुल फिरायचं नाही. आम्ही दोघींनी फक्त एकमेकींकडे पाहिलं की यांना कसं कळलं. एक्झॅक्टली जी घटना आमच्यासोबत घडली जशीच्या तशी सरांनी त्या दिवशी प्रवचनातून सांगितली होती. हे आणि असे खूप किस्से आम्ही सोबत, खूप खूप गोष्टी आम्ही एक ना एक गोष्ट एकमेकींशी शेअर करायचो. मीनवाईल आमची बदली झाली औरंगाबादला. नंतर मंजूचं लग्न झालं. म्हणजे हे खूप जास्ती कठीण आहे माझ्यासाठी. मंजू खूप सुंदर गायची, अतिशय सुंदर भाव ओतून खूप मन लावून गायची. तिचं गाणं आम्हाला सगळ्यांना खूप आवडायचं. मग माझ्या लग्नानंतर आमच्या दोघींच्या प्रत्यक्ष गाठीभेटी खूप कमी झाल्या. फोनवर असायचा आमचा कॉन्टॅक्ट, पण तसं आम्ही मनाने एकमेकींशी खूप जास्त कनेक्टेड होतो. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी मनू झाली आणि मंजू परत एकदा खुलली, खूप खुश राहायला लागली आणि खूप छान वाटत होतं आम्हाला ऍक्च्युली. मागे 2 वर्षांपूर्वी फेब्रुवारीमध्ये माझ्या मामे भावाचं लग्न होतं. त्यावेळी आम्ही नांदेडला गेलो होतो. तर मुद्दामून आम्ही तिच्या घरी उतरलो होतो आणि त्यावेळी तिला खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा त्यावेळी मनस्वीला पाहिलं आणि खूप आम्ही न बोलता खूप बोलून गेलो एकमेकींशी. त्यानंतर आता परवा 11 मार्चला तिचं अनुभव कथन ऐकलं. खूप मस्त, खूप सुंदर अनुभव कथन केला तिने. त्यानंतर मी तिला फोन केला, आम्ही खूप वेळ बोललो, सगळ्या जुन्या आठवणी खूप वेळ बोललो आणि सगळं आठवून हसलो, काकूंच्या आठवणींनी रडलो, म्हणजे सगळंच. पण काकू गेल्यानंतर मात्र म्हणजे खूप जास्ती खचली होती. म्हणजे प्रत्येक वेळी फोनवर एकदा तरी रडायचीच ती. आता मध्ये बाबा ऍडमिट होते माझे औरंगाबादला साई मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये. त्यावेळी तिचे मला रेग्युलर फोन यायचे, काकांची तब्येत कशी आहे, म्हणजे तिथे बसून सगळ्या दुनियेची काळजी करायची ती. बाबांना 5 एप्रिलला डिस्चार्ज मिळाला, त्या दिवशी सुद्धा आम्ही बोललो. ऍक्च्युली नंतर 11 एप्रिलला मला जेव्हा कळलं की मंजू पॉझिटिव्ह आहे, मला हे कळलं की तिचा सिटी स्कोअर खूप कमी आहे. मी तिला खूप फोन केले, तिने माझा एकही फोन उचलला नाही. त्यानंतर मी बोरीकर काकांना फोन केला होता. त्यांना म्हटलं, काका तिचा सिटी स्कोअर काहीच नाहीये, ती खूप लवकर बरी होईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि ती खूप जास्त निर्मळ मनाची, खूप गोड आणि सुंदर माझी मैत्रीण आहे. असं खूप कनेक्ट आहे, आतून काहीतरी गेल्यासारखं वाटतंय. आणि ती खूप गोड आणि खूप आवडायची सगळ्यांना, म्हणूनच कदाचित देवाने तिला लवकर बोलवलं. कारण जो सर्वांना आवडतो तो देवालाही खूप आवडतो. बस मी थांबते. त्यानंतर मंजू विषयी बोलणार आहे नांदेडवरून सारिका जोशी. शीतल, सारिकाला लाईन वरती.
आवाज येतोय? येतोय सारिका. माऊलींच्या चरणी साष्टांग नमन. सद्गुरु श्री सुमाणी साहेब, भाभीजी आणि अनिताताई सर्व साधकांना आत्मवंदन करते. एखादी व्यक्ती कायमस्वरूपी चांगल्या अर्थाने लक्षात राहत असेल तर ते तिच्या आचार विचार आणि दैवी गुणांमुळेच. मंजूच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता संगीतानं सांगितल्याप्रमाणे अतिशय निर्मळ मनाची, लाघवी आणि गोड गळ्याची, निरागस चेहरा, सात्विक भाव आणि आपल्या महायुगधाम मधील विशिष्ट उंची प्राप्त झालेली अशी साधक होती. माझ्या आयुष्यातील वाईट प्रसंगी मी जेव्हा बोरीकर काकांकडे 1-1.5 महिना राहायला होते त्यावेळी मयुरा मावशी व काकांनी इतकंच मंजूने मला खूप जीव लावला होता. मोठ्या बहिणीप्रमाणेच सारखं सारिकाताई म्हणून माझ्या मागे पुढेच ती असायची. महायुगधाम मधील सरांच्या प्रत्येक प्रवचनावर आम्ही तिथे चर्चा करायचो. त्या सरांनी आज काय सांगितलं, कुठला श्लोक कसा घेतला, कशा पद्धतीनं त्याचं निरूपण केलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या चर्चेत तिथे असायच्या. त्यात मयुरा मावशीप्रमाणेच तिचाही स्वभाव खूप मिश्किल असल्यामुळे आम्ही दोघी सतत काहीतरी कारण काढून हसत असायचो. साधनेला सोबत बसणे, काहीही खायचं प्यायचं असेल तरी मला घेऊनच ती प्रत्येक गोष्ट करत असायची. इतक्या कमी वयात जेव्हा तिला साधना मिळाली त्यावेळी खरेच तिचा भाव अतिशय उच्चतम असाच होता. आपले सोमाणी सरांना तर तिचं खूपच कौतुक होतं. सरांच्याच आशीर्वादाने तिला मार्गदर्शकाचं पद पण प्राप्त झालेलं होतं. खूप हळुवार, मधाळ असं तिचं बोलणं होतं. आणि आपल्या महायोगधामसाठी तिला भविष्यात खूप काही करण्याची इच्छा देखील होती. परंतु मागील वर्षी आईच्या जाण्यामुळे मंजू पूर्णपणे खचून गेलेली होती. मयुरा मावशी गेल्यानंतर जेव्हा मी तिला भेटायला गेले होते तेव्हा ती मला म्हणाली की सारिकाताई तू कशाला आलीस, बाहेर केवढं भयंकर परिस्थिती आहे, बाहेर नुसता तू फक्त मला कॉल जरी केला असतास तरी चाललं असतं. पण तेव्हाही तिचं दुःखावेग मयुरा मावशीच्या जाण्याने कमी झालेला नव्हता. मी तिला जेव्हा म्हणाले की मंजू बस आता, किती दुःख करणार आहेस, बस झाला आता जरा साधनेकडे वळ, सर आहेत आपल्या पाठीशी, सरांशी नेहमी बोलत जा, सरांशी बोलून नक्कीच तू सावरशील. पण ती मला म्हणाली की नाही ग ताई, मला थोडा वेळ हवाय, मी खूप प्रयत्न करते या दुःखातून सावरायचा. खरंच ती स्थिती ती जाईपर्यंत तशीच होती. मयुरा मावशीच्या दुःखातून ती निघणं खरंच खूप अशक्य होतं. जगण्याची इच्छाशक्ती तिने ठेवायला हवी होती, परंतु सर जसं म्हणतात की ज्याचे जितके श्वास आहेत तितकंच तो जगणार, तसंच तिच्या बाबतीतही झालं. नांदेडला तिच्या घरी तिचं माझ्याकडे किंवा माझं तिच्याकडे जरी फार जाणं येणं होत नसायचं तरी पण आम्ही फोनवर नेहमीच बोलायचो. परवाच्या आपल्या अनुभव कथनामध्ये खूप सुंदर बोलली ती. कुठेही शब्दांचा खेळ नाही, आपल्या मनातील गुज आणि आलेले अनुभव तिने अत्यंत सहज आणि साध्या भाषेत मिश्किलपणे मांडून प्रत्येक साधकाला हसवलं आणि रडवलं सुद्धा. बऱ्याच तरी 3 ते 4 वर्षांपूर्वी, त्याच्याही पूर्वी तिला गाण्यामध्ये अलंकार करण्याची इच्छा होती. ती गाण्यात विशारद होती, पण त्याच्यानंतर तिला शिकायचं होतं. आणि एकदा माझ्या गाण्याच्या गुरूंकडे मी तिला घेऊनही गेले होते, पण काही अडचणींमुळे ती पुढे शिकू नाही शकली. पण तिचा जो आवाज होता तो अतिशय अप्रतिम आणि दैवी असा होता. आणि तिच्या कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात या गाण्याचे स्वर ऐकले की साधक साधनेत एका विशिष्ट उंचीवर जायचे आणि आपोआप त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागायचे. हेच गाणं नाही तर जी गाणी तिनं गायली आतापर्यंत त्या प्रत्येक गाण्यामधला हा अतिशय उच्चतम असा भाव होता की जो साधकांनाही वेगळ्या उंचीवर घेऊन जात असायचा.
मंजू गेली ही केवळ एक दुःखद घटना नाहीये, तर महायोगधाम प्रमाणेच ईश्वर प्राप्तीसाठी धडपडणाऱ्या प्रत्येक मुमुक्षूचं सुद्धा तिच्या जाण्यानं नुकसान झालंय असं मला वाटतं. कारण आज माऊलींच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आपले सद्गुरू सोमाणी सर निस्वार्थपणे ज्या अनेक पिढ्या उभ्या करत आहेत, त्यात अशा साधकाची नितांत गरज आहे. आणि समाजाचं हित आणि भविष्य अशा साधकांमुळेच उज्ज्वल राहणार आहे. म्हणून आत्ताच अनिताताईंनी सांगितल्याप्रमाणे माझी प्रत्येक साधकाला अशी विनंती आहे की सर्वांनी आपल्या शरीराची खूपच काळजी या कोविड महामारीमध्ये घेणे आवश्यक आहे. कारण आता फक्त आपल्या कुटुंबालाच सांभाळणे ही आपली जबाबदारी नसून महायोगधाम आणि सद्गुरू सोमाणी सरांच्या या गुरुकार्यासाठी आपल्याला एक खारीचा वाटा उचलायचा आहे. त्यासाठी सरांनीही सर्वांना या काळात जप आणि साधना देऊन सर्वांना सांभाळण्याचा एक महामंत्रच दिलाय. मंजू सारख्या गोड साधकाला विसरणे खरंच शक्य नाहीये. चांगली माणसे सर्वांनाच हवीशी वाटत असतात. तिच्या कुटुंबाला, मुरली काकांना या तिच्या या दुःखातून सावरण्याची तिच्या आत्म्यात सद्गती मिळो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. शीतल, यानंतर पुण्यावरून दीपा कदम बोलणार आहे. मी दीपा पाटील कदम. माझं आणि मंजू आम्ही दोघींनी खूप म्हणजे बरेचसे महिने सुरुवातीचे मी परभणीला गेल्यानंतर एकत्र घालवलेले आहेत. मंजू ही नावाप्रमाणेच खूप मंजूळ होती. म्हणजे तिचा आवाज तर मंजूळ होता, पण ती स्वतः सुद्धा खूप मंजूळ होती. खूप आम्ही एकत्र सगळ्या प्रकाराने आम्ही एकत्र तिथे साधना, सप्तशतीचे पाठ, खेळणं, सगळ्या गोष्टी आम्ही दोघींनी एकत्र तिथे केलेल्या आहेत. शिवाय काका काकूंशी सुद्धा म्हणजे एका फॅमिली सारखं मी तिथं तिची बहीण म्हणून राहिले. आणि कधीही मला या काळामध्ये माझ्या दुःखाची कधीच जाणीव नाही झाली किंवा मी यांच्यापेक्षा वेगळी आहे अशी जाणीव काका काकूंनी कधी करून दिली नाही मला किंवा मला स्वतःला झाली नाही. आणि मंजूनी देखील मिळून आम्ही साधना करायचो, मिळून खेळायचो, प्रयोग आमचे चालू असायचे. प्रयोगामध्ये पण आम्ही खेळायचो. योगेश, मंगेश, अमोल ह्या सगळ्यांसोबत काका काकूंशी पण खूप छान प्रकारे आमच्या गप्पा असायच्या, साधनेबद्दलच्या, सरांच्या अनुभवाच्या. सप्तशतीच्या पाठाला सुद्धा नवरात्रात आम्ही इतकं म्हणजे आमची तिथली उंचीच वेगळी होती तिथं असतानाची. आणि 2 दिवसापासून मला इतकं अस्वस्थ होत होतं, माहिती नाही का होतं. ज्या वेळी कळलं मला तेव्हा म्हणजे अजूनही मला विश्वास नाही बसत की मंजू नाहीये आपल्यामध्ये. माझा काकून गेल्यानंतरही ती म्हणजे आम्ही नेहमी संपर्कात होतो, नेहमी आमचं बोलणं सुरू असायचं, फोन असायचे, पूर्वीच्या आठवणी काढायचो, गप्पा मारायचो. पण आता कळल्यापासून तर म्हणजे तिने तर असं म्हणलं होतं की खरंच तर खूप प्रयत्नाने, खूप कष्टातून तिच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आणि लगेच तिला जावं लागलं. सगळ्यांना मला एवढंच वाटतं की सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन जर आपण 100% केलं तर आपल्या जगण्याचं किंवा आपल्या या जीवनाचं सार्थक होईल.
बस मावशी. शीतल. हा ताई. नांदेड वरून दीपा साले. दीपा साले भाईराव तिला लाईन वरती. दीपिका आहे. नमस्कार, माझं नाव दीपिका सौरभ साले. मला युद्धामध्ये भालेराव मॅडमची मुलगी दीपा या माझं सर्वप्रथम सरांना, मम्मीजींना, कीर्ती भाभींना आणि अनिता मावशीला आत्मवंदन. मला साधना ही 2010 साली भेटली होती. गुरुपौर्णिमेचं शिबिर होतं ते, आणि त्यावेळेस सगळे चेहरे मला अनोळखी आणि मी सगळ्यांना अनोळखी, पण त्यातही ओळख ही कशी करायची हे मंजुताईंनी हे केलं होतं. आणि मंजुताईची आणि माझी पुसटशी ओळख झालेली होती त्या शिबिरात. त्यानंतर मी तिला अशी ओळखायला लागले की योगधाम मधली गायिका म्हणून मंजुताई, असं तिची ओळख माझ्या मनात निर्माण झाली होती. तिला पाहिलं की असं वाटायचं की खूप रागिष्ट आहे आणि गायिका असल्याचा अभिमान तिच्याकडे आहे, तिच्यात आहे असं वाटायचं. पण ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. अगदी तिच्या सोबत काहीच घडलं होतं. ज्या वेळेस तिच्या क्लोज मध्ये गेले त्यावेळेस कळायला लागलं की मंजुताई ही खरंच नावाप्रमाणे मंजू आहे. अगदी नांदेडमध्ये होती, जेव्हापासून नांदेडमध्ये होती तेव्हापासून अगदी मोठ्या बहिणीसारखं, माझं लग्न होण्याच्या आधी मोठ्या बहिणीसारखं सतत फोन असायचे. काय मॅडम कुठे आहात, विसरलात का? सतत माझ्यावर लक्ष असायचं. साधना करतीये का, प्रयोग गिरवतीयस का? अगदी असं जसं मोठी बहीण विचारते त्याप्रमाणे. ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी माझं लक्ष फोनकडे अजिबात नव्हतं दिवसभर, कारण मी सतत टेन्शन मध्ये होते की माझे आई आणि बाबा दोघेही पॉझिटिव्ह निघालेले होते. त्यामुळे माझं फोनकडे बिलकुल लक्ष नव्हतं. आणि ज्यावेळेस मला रात्री आईचा फोन आला, योगधाम मधलं मेसेजेस वाचलेस का, काही पाहिलेस का, कळालंय का? त्यावेळेस मी आईला म्हणलं काय झालं. त्यावेळेस आईने मला सांगितलं मंजुताई आपल्यात नाहीये. त्यावेळेस एकदम धक्का बसला होता. काही असं समजलंच नाही. 10 ते 15 मिनिट आले. उशीर खूप झालेला होता म्हणून कोणाला फोन नव्हता केला. मी सारिका फोन करून बोलले. नेहमी योगधामच्या शिबिरात, परभणीच्या शिबिरात तुलाच बसलेली असायची. नेहमी बघायची साधना करते ना प्रॉपर, सतत लक्ष असायचं तिचं. चरवण तर्पण करतीये नाही करतीये त्यावर सुद्धा तिचं लक्ष असायचं. अजूनही मागच्या शिबिरात, मागच्या अनुभव कथनातलं तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाहीये. अजूनही विश्वास बसत नाहीये की मंजुताई आपल्यात नाहीये. माझ्या अशा मोठ्या बहिणीस माझ्या व माझ्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर नेहमी तिच्या आत्म्यात सद्गती प्राप्त. मी बोलू शकत नाहीये. शीतल, ह्याच्यानंतर मंजूच्या विषयी बोलणार आहेत परभणीवरून निलिमा वाघमारे. निलिमा ताईला लाईन वरती. आदरणीय सर, भाभीजी, अनिता, कीर्ती आणि सर्व साधकांना आत्मवंदन. 40शीही न गाठलेल्या मंजूला इतक्या लहान वयात श्रद्धांजली वाहणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जन्मजात गोड चेहरा आणि गोड गळा घेऊनच ही मुलगी जन्माला आली.
बोरीकरांच्या घरातील सात्विक वातावरणाने तिच्यावर सत्वगुणी संस्कार झाले आणि आपल्या योगधाममध्ये आल्यावर त्या सत्वगुणांना सुरेख पैलू पडले. ती इथे आली तेव्हा बहुधा 10वी-11वीत असावी. मुळातच ती शांत मृदू स्वभावाची होती, मनमिळावू होती. सिन्सिअरली ज्ञानेश्वरीची प्रवचने अटेंड करत होती, नोट्स काढत होती, प्रयोगांचेही आचरण करत होती. तिच्या निष्ठेमुळे, प्रामाणिकपणामुळे, सातत्यामुळे सरांनी तिला मार्गदर्शक पद पण बहाल केले होते. बाजे पायलिया बाजे किंवा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात यासारखी 3-4 सुंदर गाणी तिच्याच तोंडून ऐकावी अशी ती गायची. लग्नानंतरही ती योगधाम मध्ये येत राहिली. सर, अनिता, सुजाता यांच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहिली. तिच्या अकाली जाण्याने सर्व साधकांना प्रचंड धक्का बसला आहे. बोरीकर आणि पिंपळगावकर कुटुंबांना हा धक्का सहन करण्याचे ईश्वर बळ देवो. मंजू पुढील जन्मी परत आपल्या योग मार्गात येऊ, तिला योग्य तो पद प्राप्त हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तेवढं पुण्य तिने नक्कीच कमावलं आहे. ओम शांती. आणखी कुणाला बोलायचंय का? एकदाशी तर लाईन वरती विचार. अजून कुणाला मंजुताईंविषयी बोलायचं असेल तर आत्ताही अनम्यूट करून आपण बोलू शकता. शीतलताई, मी बोलते. हा हा, मी भालेराव मॅडम बोलते. हा हा बोला. हा हा, मी भालेराव मॅडम, नांदेडवरनं. पहिल्यांदा तर कसं मी आणि आम्ही दोघंही पॉझिटिव्ह होतो. आणि त्या ताईची आणि सरांची खूप माझ्यासाठी सुद्धा तळमळ होती. आमच्या घरांसाठी नेहमीच त्यांचं लक्ष असतं आणि खूप तळमळ असते. पहिल्यांदा तर मला विश्वासच बसला नाही. कीर्ती भाभींचा फोन आला की आपल्या योगधामधल्या मंजू ताई आहेत, त्यांचं असं असं झालं. मी तर एवढी शॉकिंग झाले की मला माझं दुखणं तर कुठं गेलं काही कळलंच नाही. पण मला असं वाटलं की बापरे, ते चेहरा अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. मला असं हे वाटत होतं की माझं एवढे पॉइंट जास्त असूनही इतकी काळजी घेत आहेत माझी, तरी पण मला काही झालं नाही आणि तिचे एवढे पॉइंट कमी असून तिला कसं काय झालं, ते मनामध्ये सतत सतत चक्र. आणि एवढी मी अस्वस्थ झाले की तिचा तो निरागस चेहरा, तिचं ते बोलणं, काय मॅडम आलाच नाहीत अजून तुम्ही, अशात तर तुमची चक्करच नाही, इतकं ते मनाला शब्द तिचे हे होऊन जातात की तिचं ते हसणं वगैरे पाहून इतकी झुंज दिली तिने जीवनात. असं आम्ही कधी बोलत जरी बोलू लागलो तरी, जाऊ दे ना मंजू, एवढं काय तू हे करतेस, आहेत ना तुमच्या इथं एवढं गोकुळ, कशाला उगी तू मनाला लावून घेते. नाही मॅडम, मातृत्वाशिवाय काय आहे, कसं हे सांगू मी तुम्हाला, मलाही आई व्हावं असं वाटतं. म्हणजे तिची सतत धडपड, सतत हे. तिची आई गेल्यावर सुद्धा मी तिला बोलले की म्हणजे तिचं सांत्वन करण्यासाठीच बोलले. तर म्हणे हो मलाही कळायलं, पण काय करू, माझी मुलगी मला म्हणली मी आहे ना, आईच्या ठिकाणी मी आहे. मग ते सगळं सावरून मी परत उभी टाकले म्हणे. ते तिचे असे प्रत्येक एक शब्द इतके कानावर गुंजतात, असं म्हणजे विश्वासच वाटत नाहीये मला की ती खरंच आपल्या ह्याच्यातून गेली म्हणून. मी 3-3दा कीर्ती भाभींना विचारलं की भाभी खरंच गेल्यात का, खरंच गेल्यात का. इतकं मला मनाला शॉक लागतोय की कशी काय तिला एवढं कसं काय हे झालं. एक दिवस आधी मी सारिकाला बोलले होते, तर सारिका म्हणे की नाही आता तिची तब्येत छान झाली. मला तेवढंच समाधान वाटलं की बाबा चला, तब्येत खूप छान झाली. माझं चुकलं, पहिल्यांदा मी सगळ्यांना आत्मवंदन करायला पाहिजे होतं, पण मला ते काय बोलू काय नाही याच्यामध्ये विसरून गेले. आणि सगळ्यांना माझं आत्मवंदन. पण मला एवढंच सांगायचंय की मंजूताईंच्या आत्म्याला शांती लाभो आणि बोरीकर काकाला. आम्ही परभणीला गेल्यावरही साधनेच्या वेळेस आमची सगळी सोय बोरीकर काकाकडे करायची, सर वगैरे.
तर इतकं जसं काही पहिल्यांदा गेलो आम्ही तरी सुद्धा आम्हाला असं वाटलं की आपण पहिल्यांदा आलो नाही, किती दिवसाची आपली हे आहे. आणि त्यांनी इतकं आत्मीयतेनं आमचं सगळं हे केलं, सोय वगैरे केली की असं वाटलंच नाही की हे आपलं पहिली भेट आहे म्हणून. इतकं त्यांचं जीव लावण्याचा मायाळूपणा ते पाहून मला तर अजूनही विश्वास वाटेना. माझं तर दुःख कुठं गेलं की बोलता येईना, पण मला असं वाटायला की मी किती किती काय काय हे करू. मी एवढंच सांगते की मंजूताईच्या हिला आत्म्याला शांती लाभो आणि बोरीकर काकांना हे दुःख सहन करण्याची पूर्ण शक्ती देव आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना. ताई हा सर तर बोलताय ना आता? हा. मंजू पिंपळगावकरचं आपल्यामधून जाणं हे सर्वांच्या हृदयाला विदीर्ण करून गेलं. खरं म्हणजे काही साधकांचे आत्ताच अनिताने सांगितले अनेक प्रश्न उपस्थित राहतात की आम्ही योगधाम मध्ये आलेलो आहोत, साधना घेतलेली आहे, साधना करो किंवा न करो, चरवंतर्पण करो किंवा न करो, देहशुद्धी करो किंवा न करो, आम्हाला एक पारपत्र मिळालं की यावश्चंद्र दिवा करू आम्ही राहू शकू. आम्हाला यमानी नेऊ नये, देवानी नेऊ नये, असं एक सर्वांचं हे असतं की आपल्याला एक पारपत्र मिळालंय, आता काही करायची गरज नाही. आणि इथेच चूक होते. पहिल्यांदा मंजूविषयी एवढं बोलतो की या सर्व मुली ज्या आता तुम्हाला दिसतात, ज्यांनी अनुभव कथन केलं, त्या तशा हायस्कूलमध्येच साधक झालेले आहेत आणि लग्नापूर्वी अप्रतिम अशी त्यांनी साधना केलेली, हसत खेळत केलेली. कोणाकोणाचे काय गुण आहेत आज बाकीच्यांचं सांगत नाही, पण मंजूचा एक खास तुम्हाला गुण सांगतो. बाकीचे तुम्हाला कळाले तिचे गुण, की ती गाणं कोणतं म्हणतीन, पद्धतीचे कोणते होते, मी तिला नेहमी म्हणायला लावायचं ते गाणं, ती भजन, ती मन मंजू. मला तिचे ते आवडायचे. आणि एकदा शेखरनी बोलवलं की मला एकदा काय झालं की सकाळपासनं 6 पासनं जे मार्गदर्शन चालू होतं रात्री 11 पर्यंत, 11ला चक्कर आली आळंदीला शिबिरामध्ये. सकाळी शेखरचा फोन आला की तुम्ही आता मार्गदर्शक वाढवा, रबर फार ताणलं तर तुटेल, असं वाक्य होतं. म्हणलं मला तुमचीच परमिशन हवी होती की खरंच माझ्या एकट्यावरती लोड खूप पडलाय आणि आता मी मार्गदर्शक करतो, म्हणजे सिलेक्ट करा. मी 5-6 लोक सिलेक्ट केले. त्याच्यात अनिता होती, सुजाता होती आणि मंजू बोरीकर होती. अजून एक 3-4 जण होती. आता हे असल्यामुळे शेखर 1 तास बोलले. दुसऱ्या दिवशी शेखर काय बोलले हे मी प्रत्येकाला सांगितलं, बोला. प्रत्येक जण 5 मिनिटही टिकले नाही. मंजूला म्हणलं, मंजू तू लिहून काढ बरं शेखर काय बोलले. एक न एक वाक्य 2-3 दिवसानंतर जसेच्या तसं लिहून काढलं 1 तासाचं. मंजू इतकी शार्प इंटेलेक्ट असलेली पोरगी होती, तिला मार्गदर्शक केलं आणि शेखरनी सर्टिफाय केलं होतं की एक पोरगी अशी आहे तुमच्याकडे की जी करू शकते सगळं, बाकीचे करतील याचा भरोसा नाही. म्हणजे मंजूवर म्हणून माझे खूप लक्ष होतं. पण लग्न झालं की या सर्व मुली मायादेवीच्या संसारात गुरफटल्या. श्रद्धा, विश्वास कायम राहिला पण श्रद्धा कमी झाल्या, त्यामुळे साधनेपासूनही त्या दुरावल्या. ज्या वयामध्ये प्रचंड साधना करायची असते, संसारही करायचा असतो, संसाराच्या अडचणी आणि संकट प्रचंड येत असतात,
त्याला दूर कसं सारायचं हा ज्याच्या त्याच्या टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न असतो आणि तो सोडवणं प्रत्येकाला गरज असते. माझी भावना होती की प्रत्येक मुलीनी ज्या गावामध्ये दिलंय ते गाव उभं केलं पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. आणि एक ब्राह्मण समाजाची मुलगी आपल्याला सुंदर भेटते स्पिरिच्युअल पॉवर देण्याकरिता, म्हणून मंजूकडे माझं स्पेशल लक्ष होतं. पण ते स्वप्न मायादेवीच्या संसारात गुरफटली. जे प्रेरणा मिळायला पाहिजे घरांकडनं सासरवाडीकडनं त्या कमी मिळाल्या आणि मंजू स्वतःही नंतर हे झाली, मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणून त्या प्रयत्नामध्ये टेस्ट ट्यूब बेबीमध्ये तिने स्वतःचं शरीरही थोडस कमजोर करून घेतलं. आणि जरी विश्वास असेल तरी साधनेवरची श्रद्धा जसं सर्वांचं होतं, गेल्यानंतर प्रत्येक जण एकदा योगधाम मध्ये येतो, साधना घेतो, थोडीशी करतो, 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास करतो आणि त्याला लागणारे नियम कुठलेही पाळत नाही, चर्वण तर्पण नाही, काही नाही, जिथल्या तिथेच राहतो आणि संकट आले की ईश्वराकडे धावतो आणि गुरुकडे धावतो. आताच अनिताने सांगितलं, अनिताने पुष्कळ गोष्टी क्लिअर फार छान सुंदर मांडणी केली. काही गोष्टी मी सांगितल्या होत्या तिला. एक गोष्ट सांगतो की सद्गुरु कोणती गोष्ट हे करतात, गंडांतर जर असेल आयुष्याचा धागा आहे, पण गंडांतर एक प्रकरण असतं. ते गंडांतर जर श्रद्धा आणि विश्वास त्या साधकाची दांडगी असेल तर ते सद्गुरूच्या कृपेने त्यांच्या प्रकाराने जाऊ शकतं आणि तो वाचू शकतो. अल्पायुषी जर असेल तर ईश्वर वाचवील, सद्गुरू वाचवील खरं नाही, कारण सद्गुरूंनाही जावं लागतं अल्पायुष्य घेऊन आले तर. पुन्हा सांगितलं शंकराचार्य 16व्या वर्षाचं आयुष्य घेऊन आलं, पण एक्सटेन्शन 16व्या वर्षाचं दिलं कार्यासाठी. भगवान व्यासानी स्वतः हे फार हे आहे. ज्ञानेश्वर देखील 21व्या वर्षी गेले, संपलं म्हणले माझं काय. माझ्यासाठी तर आणि सांगितलं मी माझं संपलं असेल तर मला घेऊन जावं ईश्वराने, आणि नसेल तर ठेवावं, नाही झालं तर. आणि प्रत्येक मुलगी गेल्यानंतर काहीही करत नाही आणि आपल्या संसारात गुरफटते आणि अपेक्षा भगवंताकडूनच करते किंवा गुरुकडून केल्या जातं. हे कधी शक्य नाही. गुरुलाही प्रचंड तप करावं लागतं आणि ते द्यावं लागतं. बाप्पासाहेबांनी सांगितलं की व्यवहारात त्याचा उपयोग कमी करा. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर मला एखादा मंत्र द्यावा लागतो, फायदा होतो नाही असं नाही, पण गंडांतर असेल तर होतो. एक किंवा तुमचं तपश्चर्या. बरं, ईश्वराने का वाचवावं हे आता मी सांगतो. कारण तुमची आवश्यकता जर ईश्वराला वाटली की तुमची तपश्चर्या जोरात आहे, स्वतःच तप पाहिजे, त्यावेळेस गुरुचा सपोर्ट मिळतो. स्वतःच साधन पाहिजे तगडं, तर गुरुचा सपोर्ट मिळतो, ईश्वराचा सपोर्ट मिळतो. म्हणजे 4-6 आणि सपोर्ट मिळून तुम्ही सक्सेस झालं पाहिजे, पण स्वतःच तुमचं सगळं बळ पाहिजे, ईश्वरावर प्रचंड श्रद्धा पाहिजे. आणि केवळ संकट आलं म्हणजे तुम्ही धाव म्हणल्यानंतर ईश्वराने धावावं अपेक्षा करू नका, अपेक्षा करू नका. ईश्वराला वाटलं, ज्यावेळेस तिच्या मिस्टरनी मला फोनवर सांगितलं, मी त्यांना म्हणलं का हो आज तुम्हाला आठवण आली, तिला का प्रेरणाने तुम्ही हे केलं नाही, प्रोत्साहन दिलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं की आता तुमच्या चरणावर वाईल. कधी नाही, मी सर्वांना माझं करुणामय स्थिती आल्यानंतर मी संकटात अनेकांना मदत केली, ती सक्सेसही झाली. अनेकांना त्याचे अनुभव तुम्ही सांगितले. हिच्यासाठी मी रात्रभर हे केली. 2 व्यक्ती करता मी माझं पणाला लावलं होतं. एक माझा भाऊ जगदीश, त्यावेळेस तर माझ्या जीवावर बेतलं.
आणि मंजू चरणावर वाहिली म्हणल्यानंतर मी माऊलीला प्रार्थना केली, माऊली चुकलं असेल, मला म्हणलं मंजूला बोलू द्या, मी मंजूला माफी मागा असं म्हणणार होतो माऊलीच्या चरणी, की माऊली मी चुकले, VIP कोठ्यात आले, मार्गदर्शक झाले, स्वप्न होतं सरांचं, मी चुकले, इथून पुढे मी कार्य करेल, नवऱ्याची परमिशन आहे. मी माऊलीला शेवटी प्रार्थना केली, ती बोलत नाही, ऑक्सिजनवर आहे. तर माऊली जर तुम्हाला वाटत असेल की भावी कार्याकरता ही आवश्यक आहे तर माऊली हिला जीवदान द्या. नाही घडलं, कारण शेवटी ईश्वरी संकेत कायदे ईश्वर केव्हा बदलतो, ज्यावेळेस त्या व्यक्तीची राष्ट्राला, समाजाला, देशाला आणि स्वतःला देवाला आवश्यकता असते. आणि प्रत्येक जण गुरुकडून असा विचार करतो की जसं एका इमर्सननी सांगितलं की मी जगातल्या सगळ्या प्रार्थना पाहिल्या, त्याच्या सगळ्याच कॉमन आहे की ईश्वर तुझा कायदा बदल, मला अल्पायुष्य आहे ना तुम्हाला एक्सटेन्शन दे, माझी आर्थिक स्थिती बरोबर नाही ना तुम्हाला भरपूर पैसा दे, कायदे बदल ईश्वर. पण पूर्वजन्मीचे पापांचे डोंगर कोण संपवणार? गुरुकडून तुमचं सामर्थ्य पणाला लागल्यानंतर कमी पडलं तर गुरु देतो, पण पूर्ण पापाचे डोंगर एका क्षणात संपवून तुम्हाला लगेच जीवदान मिळेल असं नाही. या निमित्ताने प्रत्येकाला डोळे उघडण्याची स्थिती आलेली आहे. आणि म्हणून मी अनिताला म्हणलं होतं, माझं शरीर आहे तो काय माहीत, माझं कार्य केव्हा संपेल आणि ईश्वर मला घेऊन जाईल, माझ्या हातात नाहीये. बाप्पासाहेबांनी सांगितलं मी माझं आयुष्य वाढवलं, आता वाढवणार नाही. गेली 20 वर्ष झालं माझं आयुष्य वाढवतोय. बाप्पासाहेब म्हणले तुम्ही मला वचन द्या, फक्त मला जायचं. राहत नाही. आणि माझंही केव्हा संपेल असं सांगता येत नाही. मला माझं सोपर्यंत शरीर आहे आणि तुमचं शरीर सक्षम आहे तोपर्यंत करून घ्या. आणि तुम्ही केवळ आशीर्वादाच्या भरोसे राहत असाल तर आजपर्यंत जे जगारंभापासून घडलं नाही ते आताही घडणार नाही. भगवान कृष्णाला 12 वर्षे हिमालयात तप करावं लागलं महायुद्धापूर्वी. भगवान कृष्णाला. भगवान शंकर आजही तप करतात. मला किशोरजी व्यासने प्रश्न विचारला होता, कारण माऊलीची ओवी होती, अनिता होती त्यावेळेस समोर, की ये मार्गीचा कापडी महेश अजून याचा अर्थ काय? मेरा कापडी म्हणजे वाटसरू. म्हणजे भगवान शंकर कशा करता साधना करतात, त्यांना काय आवश्यकता आहे? मी म्हणलं भगवान शंकर एकदा साधनेत गेले की आपले 37 लाख वर्ष जातात. कारण ब्रह्मांड संपवायचं आणि ब्रह्मांडाचं रक्षण करायचं, ब्रह्मांड संपवण्याकरिता स्वतःच सामर्थ्य असावं लागतं. भगवान विष्णूलाही स्वतःच सामर्थ्य निर्माण करावं लागतं. कमी पडलं तर ब्रह्मदेवाकडे जातात किंवा शंकराकडे जातात. हे करा, प्रत्येकाला तप करावं लागतं. साधकालाच वाटतं आम्ही बिना तपाचं कोणीतरी तरुण न्यावं, हे भगवंतालाही आज शक्य नाही. ब्रह्मा विष्णू महेशांनाही शक्य नाही. मग प्रत्येकाने डोळे उघडा. स्वतःच तप प्रचंड पाहिजे, तर भगवान तुम्हाला प्रेमाने वाचवू शकतो. आवश्यक असेल तितक्या दिवस ठेवू शकतो. तुकारामांना 42व्या वर्षी जावं लागलं, महावीरांना 80व्या वर्षी जावं लागलं, तरी त्यांना बरं होतं. बुद्धांनाही तसंच झालं. 72 काय कोणत्या वयात गेले ते. म्हणून म्हणलं की प्रत्येकाने असा विचार करा, माझं तपच मला, म्हणून मी आता मंत्र सांगितलाय तुम्हाला. त्या मंत्राच्या जोरावर याच्या करता की रात्रंदिवस तुम्ही तप करा, स्वतःच भांडवल करा. माझा आज 50-55 वर्षाचं तप आहे आणि आज्ञा नाहीये. साधक चढवण्याकरिता खूप मोठं तप लागतं. शेखरने सांगितलं तुमचं तप खरं म्हणजे वाटण्यात येतंय, माझं नाही. मला तप करायचं आणि तुम्हाला चढवण्याकरता मला वेचावं लागतं. आणि मी सामान्य गोष्टीमध्ये जर असं देऊ लागलो तर संपव माझा कोटा किती असेल. बाप्पासाहेब म्हणायचे की समुद्रासारखं जर पाणी असेल तर एक घागरवर गेलं तर हरकत नाही, पण मुळातच तुमचं लोटीभर जर पाणी असेल एखाद्या
तांब्या एवढं, आणि त्याच्यामधून तुम्ही काय घागर भरून देऊ शकणार? स्वतःच सामर्थ्यावर राहा, स्वतःच सामर्थ्य वाढवा. भगवंतालाही वाढवावं लागतं. तुम्हाला देण्याकरिता भगवंतालाही तप करावं लागतं, गुरुलाही तप करावं लागतं. म्हणून अनाठाई विचार करू नका. काही कामाचं नाही, तुम्ही स्वतः काही करणार नाही. गुरुच्या आशीर्वादाने काय तर आम्ही समर्पण देतो, थोडे बहुत पैसे देतो, ते तुमच्यासाठी तुम्ही देता, कोणासाठी तुम्ही देत नाही. ऋण फेडतायत तुम्ही. पण देव ऋण फेडलं पाहिजे, गुरु ऋण फेडलं पाहिजे, समाज ऋण फेडलं पाहिजे, राष्ट्र ऋण फेडलं पाहिजे, तर मुक्ती आहे. आणि प्रत्येकाने मंजूच्या याच्याहून डोळे उघडा. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, तुकाराम सांगून गेले. हे मी पण परत सांगतोय की इथून पुढे सजग राहा. आशा करू नका केव्हाही फुगा फुटू शकतो. ईश्वर वाचविल आणि गुरु वाचविल याच्या भरोशावर राहू नका. आम्हालाही जावं लागेल, ज्या वेळेस वरचा संकेत येईल आम्हालाही ठेवणार नाही प्रभू. चलो आज तुम्हारा काम खत्म हो गया इस वसुंधरा पे, जावं लागेल. आणि म्हणून स्वतःच सोडवून स्वतः करा. आणि गुरु केव्हा वाचवतो ते सांगितलं. तुमच्या तपश्चर्येमध्ये थोडं कमी असेल, समजा तुम्हाला भोग भोगावे लागतील, प्रारब्ध भोगावे लागतील, 7-7 डोंगर पापांचे अनंत जन्मीचे असतील, तर ते कसं काय आशीर्वादाने जाईल? तुमच्या तपाने तुम्हाला 12 आणे नष्ट करावं लागेल. 4 आणे गुरुबळ देतील आणि नष्ट करतील, 4-6 आणे, नाही तर 15 आणे गुरुनी नष्ट करावं असं नाही. हे शक्य नाही. आम्हालाही आमचे पापाचे डोंगर संपवावे लागतात. प्रारब्ध भोग भगवान कृष्णाला चुकले नाही, रामाला चुकले नाही, आपल्याला कसे चुकले याचा विचार करा. म्हणून आयुष्याचा धागा आहे तोपर्यंत सरळ व्हा, नीट व्हा. आणि ज्या मुली ज्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांनी आपल्याकडे एक विंग पाहिजे की त्यांच्या सासरवाडीला जाऊन सांगा, अरे बाबा हिची क्वालिटी अशी आहे, मातेर करू नका हो, हिला प्रोत्साहन द्या, समोर येऊ द्या. आणि ही व्हीआयपी कोठ्यात आलेली आहे, हिला न मिळणारा योग मिळालेला आहे. पुरुषालाही सांगा की अरे बाबा त्याला कान धरावं आणि आणून उभं करावं, अशी विंग एक पाहिजे. राग येईल येऊ द्या, पण तिचे अरे तुझ्यात क्वालिटी आहे, नष्ट करू नको. ईश्वर जर तुमच्याला व्हीआयपी कोठ्यात तुम्ही आलेला असाल आणि साधना करत नसाल आणि तुमच्याकडनं भगवंताचे कार्य करण्याची अपेक्षा असेल आणि जर तुम्ही केलं नाही तर त्याचा प्रचंड मार भगवान देतात, माफी त्याला नाही. आणि तिसरी गोष्ट एक सांगतो, काही लोक निंदा आणि कुचेष्टा करतात. काही निघून गेले त्यासाठी. निंदा आणि कुचेष्टा भगवान सहन करत नाही सद्गुरूंची आणि कार्याची. भगवान तुम्ही कमी जर तप केलं आणि तुमची अपेक्षा भगवंताकडनं असेल कार्य करण्याची, तुम्ही नाही केलं तर कदाचित भगवान थोडीशी पनिशमेंट देईल. पण निंदा आणि कुचेष्टा जर आपण केल्या, तुम्ही केली, तर त्याचा प्रचंड भगवंत माफी देत नाही आणि त्याचा दंड फार मोठा, चुकता दंडीचे कळे दुःख, असं सगळं होऊ शकतं. म्हणून आजची एक, आणि त्यांनी सांगितलं होतं सर कधीतरी बोलतील, पण मला खरं म्हणजे बोलायचं नव्हतं. या सगळ्यांचं सुंदर झालं. आणि इथून पुढे डोळे उघडा. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत. एवढं बोलून मी संपवतो. शीतल हा ताई. सरांची परवानगी घेऊन आजचं सत्र संपल्याचं जाहीर करतो. सद्गुरू सरांच्या परवानगीने आजचं सत्र संपवते. आत्मवंदन सर्वांना. आत्मवंदन सर्वांना.